ज्यावेळेस असताना भक्ताच्या मनामध्ये हनुमंतरायाला समोर पाहिलं, मनामध्ये विचार आले, बस आज मात्र माझ्या भावानं माझ्यावरती अनंत उपकार केलेत. कारण गेले 14 वर्ष झालं त्या रामाची आणि माझी असणारी गाठ भेट नाही. त्याची निरोप माझ्यापर्यंत, त्याचा सांगावा माझ्यापर्यंत अजिबातच आला नाही. चला या वानराला असताना विचारू, त्याचप्रमाणे कदाचित याला असताना माझ्याकडं पाठवलं की काय असा विचार असताना भरताच्या मनामध्ये निर्माण झाला आणि हनुमंतराय राम कथा विचारण्यासाठी भरत राजा तयार झालाय. आणि कसा आहे माझा राम? रामच प्रेम स्नेहाळ प्रणत पाळ श्रीराम. नक्कीच माझा राम आहे ना, हा धीरांवरती दया करणार आहे. अनाथाचा तो नाथ आहे, तो प्रेमळ आहे. त्यानं माझ्यावरती असणारी कृपा केली आणि हे वानर असताना माझ्याकडे पाठवलं. याच्या माध्यमातून आपण रामकथा ऐकून घेऊ. भरताच्या मनामध्ये विचार आहे, राम जीवाचे जीवे राम जीवाचे अंजने. वा जीवा समाधान रामाची रामानं असताना कृपा माझ्यावरती केली. जीवाचं जीवन माझा असताना राम आहे, जीवाचा अन्यात माझा राम आहे. त्यानंच माझ्यावरती असणारे अनंत उपकार केले. त्याच्या मनामध्ये कृपा उत्पन्न झाली आणि हे वानर माझ्याकडे रामकथा सांगण्यासाठी पाठवलंय. त्याच्या माझ्यावरती अनंत उपकार आहे. भरत राजा नंदीग्रामामध्ये विचार करतोय, बहुत दिवस होतो पीडित. आज आज रामे कृपा करो त्वरित कपी पर्वत पाठविला. गेले कैक दिवस झालं त्याच रामाच्या पादुका घेऊन मी या नंदीग्रामामध्ये वास्तव्य करतोय. त्याच्यावरती असणारा अनंत उपकार त्याच्या माझ्यावरती आहेत. त्याच्याच मनामध्ये असणारी कृपा उत्पन्न झाली, त्याच्याच मनामध्ये असणारी दया उत्पन्न झाली आणि त्यानं माझ्याकडे असणारा हा वानर मोठ्याचे मोठा पर्वत घेऊन पाठवलाय. कदाचित तो सांगावा घेऊन तर माझ्याकडे आला नसेल ना. हनुमंताला पाहिल्यानंतर भरताच्या मनामध्ये विचार आहे, याची पुसता कपी प्रवृत्ती समग्र रामकथा सविस्तर. वा वा आप सांगेल वानर अति चतुर दिसता. याला जर आपण रिक्वेस्ट केली, याला जर विनंती केली, याच्याकडे जर असताना विचारपूस केली तर नक्कीच तो माझ्या भावाचा इथे उत्तर मला सांगितल्याशिवाय राहणार नाही. कारण दिसतानाच वानर असताना हुशार दिसतंय आणि तो रामाचा भक्त आहे. त्याच्या मुखामध्ये असताना राम नाम आहे. नक्कीच आपण याला विचारू. भरताच्या मनामध्ये विचार आहे. हॅलो, सुंदर असे वाचक आणि सूचक या जोडीसाठी मैत्री सर यांच्याकडून 100 रुपये. आयसे विचारोनी मनी भरत सादरे राम श्रवणी. वा पुसता झाला क्षणी प्रेमे करोनी कपीसी. हा सगळा विचार मध्ये असताना भरताना केला. श्रोत्याच्या भूमिकेमध्ये असताना भरत बसला. कथा ऐकण्यासाठी असताना तयार झाला. कथा ऐकण्यासाठी सुपावले कान केले आणि रामाची कथा हनुमंताला विचारायला सुरुवात केली. कोण काय झालासी कोठोनी पुढची पर्वत काय म्हणून. वा वा राम भेटी तुझ कैसेनी गोपे करोनी बोलती. ऐकायला म्हणणार ऐक, तू कोण, कुठला, मध्यरात्री असताना इथे यायचं कारण काय? शेपटामध्ये मोठा असताना पर्वत बांधलाय. माझा एक छोटासा प्रश्न आहे तुला. सांग ना म्हणणारा सांग, रामाचा तुझी असणारी भेट कुठं झाली? तुमच्यामध्ये सख्य कसं निर्माण झालं? तुमच्यामध्ये मैत्री कशी निर्माण झाली? कृपया तुम्हाला सांग. हनुमंत बाप्पाला नंदीग्रामामध्ये भरत प्रश्न विचारतोय. राम काय कोठील कोण तुझा कोपाया काय कारण? कुठे पडिला लक्ष्मण वानर गण ते कैसे. ए वानरा सांग ना, माझे कान असताना आतूर झाले. माझ्या प्रश्नाची उत्तर दे. कोण असताना राम, कुठे असताना तुमचं उद्धार झालं?
लक्ष्मण असताना कुठ्या रक्ताच्या धारोळ्यामध्ये पडला आणि कोण ती वानर यांच्यामध्ये मैत्री कशा पद्धतीने झाली माझ्या संख्येचं निरसन कर. भरत असताना विचारतोय कोठे रावणेची झुंज होत लक्ष्मण केवी झाला मूर्छित कोण हेतो योद्धाती. अरे कोण तू असताना विभीषण काय म्हणून तू असताना शरणा आलाय. लक्ष्मण असताना कुठ्या रक्ताच्या धावळ्यात पडलाय काय म्हणून असताना दोघांमध्ये युद्ध झालं. कोणती वानर काहीच मला समजत नाही. हे जे शंकेचं काहूर माझ्या डोक्यामध्ये भाजलंय ना कृपया तू बाजूला कर आणि माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तू दे. हनुमंत बाप्पाला असताना भरत विचारतोय तू गेलासी पर्वत कशाला नेतो वेळोवेळा राम स्मरते रामी तुम्हासी सख्य कैसे. काय म्हणून तू असताना इथून गेलास काय म्हणून एवढा मोठाची मोठा असताना पर्वत तू शेपटामध्ये गुंडाळून घेऊन चाललास. तुझ्याकडे पाहिलं ना मुखामध्ये तुझ्या राम 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 ओनली फॉर राम याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. मग हे सगळं नेमकं काय असतं व्हॉट इज नेमकं काय आहे याचे असताना मला सर्व तू उलगडा कर. भरत असताना प्रश्न विचारतोय माझा संजय तुवा तुवा वार वाचक जने उदास होती पाहो कथानवायो सांगता. ऐक ना वानर ऐक. अनेक शंकेचं काहूर माझ्या डोक्यामध्ये भाजलंय आणि त्या शंका निरसन करायचं प्रामाणिकपणे तू काम कर. त्या माझ्या विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तू दे जेणेकरून माझ्या शंका असणाऱ्या नाहीनाट होतील संपून जातील असा असणारा विचार अशी असणारी विनंती भरत त्या ठिकाणी करतोय. तुझे मुखी म्हणून वार वाचक उडती गाडी तो लोटांगण राम कथन मज सांग. ऐक ना भरता ऐक ना वानरा. मी तुला आनंद भावाने शरण आलोय. पुन्हा पुन्हा तुझ्या लोट्या चरणावरती लोटांगण घालतोय. तुला रिक्वेस्ट करतोय. तुझा हात चेपतोय पाय चेपतोय वाट्य करतोय. याच्या पाठीमागचं एकच कारण आहे. याच्या पाठीमागचं एकच कारण आहे. तुझ्या मुखामध्ये राम नाम आहे आणि तुला सांगू का ज्याच्या मुखामध्ये राम नाम आहे जो माझ्या रामाचा भक्त आहे तो मला माझ्या जीवापेक्षा प्यारा आहे. बरं तो वानर असो तो कोणत्या कुळीतला असो कोणत्या यातीतला असो तो कोणत्याही असो फक्त रामाचा जो भक्त असेल ज्याच्या मुखामध्ये रामनाम असेल तो मात्र माझ्यासाठी असणारा शीर्षवंद आहे. म्हणून मी तुमच्या चरणावरती लोटांगण घालतोय. भरत असणाऱ्या हनुमंताला बोलतोय. बाबासाहेब इंगळे या भाविक भक्ताकडून वाचक सूचकासाठी 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसेच भगवान जगदाळे महाराज भगवान जगदाळे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेम बांधील कपिनंदन नवल कोणी भरत चिन्ह राम म्हणून उपहासी. भरत असणाऱ्या प्रेमाने बांधलाय त्या हनुमंताला एक 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 प्रश्न विचारतोय आणि दुसऱ्या बाजूला हनुमंत मात्र भरताला राम समजून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करतोय. उपहासमिष कपिनाथ श्रीरामाते वर्णित सूक्ष्म सर्वगत अनंत सदोदित सांगत. उपासना असणारा हनुमंतराया भरतावरती असणारे आरोप करतोय. त्याचे असणारं बारकावे त्यालाच असताना सांगायचा प्रयत्न करतोय. नाही तू काहीतरी असताना खोटं माझ्याशी बोलतोय आता हनुमंतराया त्या ठिकाणी सांगतोय. लतिकाची प्रेमात हवीची जगाशी जायचा टकवी तो सीतैसे मजाची चालेना. हनुमंतराया भरताच्या प्रश्नाची उत्तर द्यायला सुरुवात केली. अरे किती असताना नेमता पर घेशील किती असताना लटका बोलशील किती असताना फसवायचा प्रयत्न करशील पण जे जगाच्या बाबतीत झालं ते माझ्या बाबतीत होणार नाही. का मी तुझा असताना जातवान भक्त आहे मला फसवायचा प्रयत्न करू नको. हनुमंतराय भारताला बोलतोय. अरे जगामध्ये उघड उघड तुझं वास्तव आहे पण तू जगाला दिसणार नाही.
तुझा सुषमा तुझा असणारा बारकावा मी पूर्णपणे जाणतो. मला फसवायचा तू प्रयत्न करत नको. त्याचे बाबाया निघाले त्याचे उघडे नागवले नागवे आळाळीत केले हिंडवले दिगंत. अरे रामा, तुला पाहण्यासाठी कोण नागडं झालं, कोण उघडं झालं, कोण अरण्यामध्ये गेलं, तेव्हा ते केले त्यांच्या स्वप्नात आलं नाही. एकी अन्नाची वर्जिले एक पारा खाऊ लागले एकी तृणरस सेविले पाहू लागले तुझं. सांगू का रामा, तुझ्या प्राप्तीसाठी कुणी अन्नाचा त्याग केला, कुणी पाण्याचा त्याग केला, कुणी फक्त पाला खाऊन जगले, त्यांना तू भेटला नाही. एका माताचा डबार एकाने डोक्यावरती दटा वाढवल्या, एकी वळविले शरीरा कुणी असताना शरीर वाकडं तिकडं केलं, सेविले उदक मात कुणी फक्त पाणी पिऊन जगलं, एकी निराई चांडे कुणी पाण्याचा त्याग केला, एक झाले वल्कला बरे कुणी वल्कला धारण केली, एक चर्म छादन पर कुणी असताना चर्म अंगावरती गुंडाळलं, एका तृणाचे ज्यादा कुणी असताना वाया काडीचं असताना अंथरून टाकलं, एका सविस्तर नरकेश कुणी असताना अंगावरचे केस वाढवले, एक झाल्याची बोडके कुणी बोडकं झालं, कांडी मोठी भगवे सोडके कुणी असताना अंगावरती भगीवस्त्र धारण केली, रेडीले फडके कुणी असताना अंगाला फडके गुंडाळली, बोलके हाती चतुर कुणी बोलण्यामध्ये चतुर झालं. हाती तुझा लागे अशा पद्धतीने सगळी गोजरबाई या भाविकाकडून 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. चंदूबाई मारुती शिंदे यांनीही 50 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. तसेच हबको सुभाष महाराज तात्या रगडे, सुभाष महाराज उर्फ तात्या रगडे यांच्याकडून 100 रुपये, प्रकाश रगडे यांच्याकडून 50 रुपये, दत्तात्रेय दत्तू ओळेकर या भाविकाकडनं 100 रुपयाचं बक्षीस या जोडीला आलेलं आहे. धन्यवाद. नाहीसे पाहते तुझ लागी सर्वता नदीसाशी जगी आसोनी त्याच्या सर्वांगी भ्रमण वेगी करवेसे. अशा पद्धतीने तू सगळीकडे असणाऱ्या लोक तुला असणारे पाहतात, त्यांच्या भोवताली असतो, पण त्यांना तू मिळत नाही. पण सांगू का रामा तुला, जे जगाच्या बाबतीत झालं ते माझ्या बाबतीत कधीच होणार नाही. मी तुला असणारा नक्कीच ओळखतो. हनुमंतराया भरताला राम समजून नंदीग्रामामध्ये वेगवेगळे आरोप करतोय. ते मला चालणार नाही. मी पूर्ण तुला ओळखून आहे. जिथं जिथं लपलेलं असतील तिथं मी तुला सांगून टाकतो. बापुडे वेळा लागायचे शेकी पाने भोवणी राहायची हे कोणाची लक्षणा. ऐकू सांगू का रामा, तुझा असणारा पहिला अवतार, या पहिल्या अवतारामध्ये तू असणाऱ्या माशाचं रूप घेतलं, पाण्यामध्ये असताना पोहायला लागला, भक्त असताना तिथपर्यंत गेले, भक्ताने तुला ओळखलं. नंतर तू असताना कसा पुढे गेला. निर्धार माग काढीता वेळ न लगे जळे पुढता मत्स्याचा तळपता लाज सर्वता सेना. अरे रामा, तू जगाला फसवण्यासाठी माशाचं रूप घेतलं, त्या पाण्यामध्ये असताना सुसू पोहायला लागला. भक्त आले, तिथं त्यांनी तुला ओळखलं, तिथून तू असताना रूप पालटलं आणि दुसऱ्या अवतारात कोणता झाला. कोणी धरीत येते रूप आणि कच्ची धरीत हात पाय पोटी घालून तेत पाठी करीत आती निबर. सांगू का रामा, बच्चा अवतारामध्ये भक्ताने तुला ओळखल्यानंतर तू कच्छाचा अवतार घेतला, हातपाय असताना पोटामध्ये घेतलं, कासवाच्या अवतारामध्ये पृथ्वी असणारी रसातळा जाण्याचं झेलायचं काम तू केलं. एवढी मोठी पृथ्वी अंगावरती पडली तर तू असणारी ती झेलली. एवढं सामर्थ्य तू दुसऱ्या अवतारामध्ये म्हणजे कासवाच्या अवतारामध्ये केलं. असे असणारे हनुमंतराया भरताला बोलताय. पर्वत पडिल्या पाठीवारी ओळखी नजे चितरी वा, तेथे दरिता निर्धारी रूपातरी लपतोसी. पर्वतरी पाठीवर या जोडीसाठी सुंदर असे वाचक आणि सुंदर असे सूचक यांच्यासाठी की हरिभक्त पारायण ते प्रत्येक असणाऱ्या धार्मिक कार्यामध्ये तन मन धनाने सक्रिय असलेले आमच्या शांताबाई पांढरे आजी यांच्याकडून वाचक सूचकाला 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तुकाराम नेकाळजे यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पोपट नारायण शिंदे यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसेच शंकर उद्धव जगताप यांनी आपल्या आईच्या उद्धारासाठी गोदावरीबाई यांच्या उद्धारासाठी राम भक्त रामसेवा
या वाचक सूचक जोडीला 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. तसेच ओम परीट यांच्याकडून ही 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पोपट लोंढे यांच्याकडून ही 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ईश्वर गोसावी यांच्याकडून ही 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सर्वांचं धन्यवाद. पर्वत बळीच्या पाठीवर वडाकी नदेची तरी वार वा येते दरिता निर्धारी रूपांतरी लपतोसी. पर्वत पाठीवरती पडला तरी तू असणार भिला नाहीस. तिथं काही भक्तांनी असणारे तुला ओळखलं आणि ओळखल्यानंतर तू असणार तिथून पुढचं असणारं रूप पालटलं. पुढचं रूप असणारं कोणतं घेतलं म्हणजे चौथा अवतार तू रामा कोणता घेतला मी तुला सांगतो. भरताना असणारा राम समजून हनुमंत बोलतोय. धावत मागे भेने सुकर होती. त्या अवतारात काय केलं वेगी दाती भोय धरी करुणा बाकीसी आणि वार. पुढचा अवतार रामा तू असणाऱ्या शुकराचा घेतला. पृथ्वी ज्यावेळेस खाली चालली त्यावेळेस आपल्या दाऱ्यावरती असणारे ती पृथ्वी जेरायचं काम रामा तू केलं आणि तिथंही मी तुला ओळखलं. म्हणजे ज्या ज्या अवतारामध्ये तू असणाऱ्या लोकांना फसवायचा प्रयत्न केला ते सगळे अवतार मला ज्ञात आहे. कृपया मला तो फसवू नको. मी तुला असणारे पक्का ओळखतो. हनुमंतराया बोलतोय. तेथे ओळखीता निर्धारीचा भारे पसरवणी भारी. वा गुरगुर करी शिखाबावी तरी नरणा केशरी होऊन ठाकसी. त्या अवतारामध्ये ज्याला तुला शुक्राच्या अवतारामध्ये लोकांनी ओळखलं त्यावेळेस असताना स्वतःच्या मुलाच्या उद्धारासाठी हिरण्यकश्यपूचा अवतार रामा तू केला. खांबामधून असताना प्रगट झाला आणि तिथेही मी असताना तुला भक्तांनी ओळखलं. अशा पद्धतीने भारतावरती राम समजून नंदीग्रामामध्ये हनुमंतराया वेगवेगळे आरोप करतोय. हॅलो ऐका. सुंदर असे वाचक सूचक यांच्यासाठी सुनील पाटील यांच्याकडून 21 रुपये. तसेच दशरथ चौधरी यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसेच महादेव लोंढे यांच्याकडून 50 रुपये. प्रताप शिंदे यांच्याकडून हे 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि गोजरबाई यांनी दुसऱ्यांदा पुन्हा 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. सर्वांचं लाख लाख धन्यवाद. नख केश तिकट बारी हाते दरोनी अंगावारी उदर चिरोनी नकारी करेसी भोरी पात्याची. ऐक ना रामा. हिरण्यकश्यपूच्या अवतारामध्ये तू असणाऱ्या आपल्या असणाऱ्या वेळेला हात पाय असणारा हाताची नखं वाढवली त्या नखाच्या माध्यमातून असणारं फाडणं तो अवतार असणारा मला ज्ञात आहे. त्याच्यामुळे कृपया माझ्या मनामध्ये किंवा वेळ माझ्याकडे खूप कमी आहे. तू असणारं लवकर चालायचं बघ असं असणारा हनुमंतराया पुन्हा पुन्हा बोलतोय. बंद आहे ते असं आहे नाही हो इकडं. हां हां त्याशिवाय बरं बरं हां चालेल. हॅलो. तसेच तारामतीबाई जाधव यांच्याकडून ही 100 रुपयाचं बक्षीस वाचक सूचक. तसेच धनंजय यशवंत जगताप या भाविकाकडून 200 रुपयाचं बक्षीस वाचक सूचकासाठी आलेले. धन्यवाद. निर्धारे तने चांका होती बापूर भिकारी रांका दिन कुच्या होवनी देख बळी पाची भिका मागसी. ऐक ना रामा. पुढचा अवतार तो असणारा बळीच्या घरामध्ये बटूच्या रूपामध्ये गेला. बळीला छळायचा प्रयत्न केला. बळीराजा असणारा हुशार निघाला. त्याने असताना तुला कुठं उभा केलं. बळीराजाचे तूर भारी तेने वळ कोणी निर्धारी वा द्वार पार करी अद्यापी वरी दिसत. बळीराजा हुशार निघाला. तो चालक निघाला. त्याने असताना तुला द्वारपाळ म्हणून उभा केलं आणि तो आतापर्यंत त्याच्या दारामध्ये द्वारपाळाचं काम करतोय. पटातलं बरसवडे मागण साडी ती मागारे मगा पुढे मायचे मळे निजनी वारे काढीसी. ऐकणार पुढचा अवतार तुझा असणारा परशुरामाचा. त्या परशुरामाच्या अवतारामध्ये स्वतःच्या आईचा शिरच्छेद करायला तू मागं पुढे
राहिला नाही. स्वतःच्या आईचा शिरच्छेद केला आणि कसा ओरडला. अटकेची मोकलोनी धाये रडती. ओ माये 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 लोक म्हणती लोकमंती झाले काय अपूर्व पाये केवळे. परशुरामाच्या अवतारामध्ये मोठा पराक्रम केला. स्वतःच्या आईचा शिरच्छेद केला आणि तिथं लटकत आई आई म्हणून रडायला लागला. लोक म्हणे तुला झालंय का. आताची बापाकडे किती मिळविली माकडे. सागरी तारणीया मुंडे लंका कळवळे घेतली. ऐक ना रामा, हे झालं पुराणातलं, हे झालं पाठीमागच्या अवताराचा तुला. पण मी या मताचा माणूस आहे की पुराणातली वांगी पुराणात, पण हातच्या टाकणारा अर्थ कशाला. आत्ताच पहा ना, 18 वनरांचा भार गोळा केला, सगळी असताना सगळी एकत्र केली, शेतूबंधनाचं मोठ्याचे मोठे कार्य हातामध्ये घेतलं आणि आता मात्र पळकुट्यासारखा इथपर्यंत पोहून आला. तुला शोधलं नाही. हनुमंतराय बोलतोय. करुणिया महारण मारविला लक्ष्मण शरणगत विभीषण तोही सांडून पळाला. अरे काय म्हणून तू पळून इथपर्यंत आलास. मोठ्याचे मोठे असताना युद्ध तू केलंस, मोठ्याचे मोठे असताना संग्राम केला, भाऊ असताना रक्ताच्या थरोळ्यामध्ये पाडलास, रावणाबरोबर असताना वैर केलं आणि सख्या भावाला रक्ताच्या थरोळ्यामध्ये टाकून तू इथपर्यंत पोहून आला. हे तुला शोभलं नाही. नाही नाही रामा, तू नक्कीच असताना चुकलाय. हनुमंतराय बोलतोय. उठ चाल शीघ्र गती उर्मिला पती उठवावया. ऐक ना रामा, ऐक. टाइम इज मनी. वेळेला खूप महत्व आहे माझ्याकडं. तू राम आणि मी मारुती, बस. आपल्या दोघांचं एक नातं आहे, एक असतं रिलेशन आहे, मैत्री आहे आणि याच्यामध्ये काही बदल नाही. वेळ घालू नको. उठ, ताबडतोब माझ्या बरोबर असताना चल. एका बाजूला लक्ष्मण रक्ताच्या थारुळ्यात, तिकडे आपल्याला जायचंय. हनुमंतराय बोलतोय. घेऊन मोहाची बुद्धी घेऊन यदिनवती. कोण म्हणून कोण म्हणून मद प्रति कुसोनी चिती आला. हॅलो, या वाचक सुंदर अशा वाचक सूचकासाठी राणे सरपाळे यांच्याकडून 50 रुपये, उषा सरपाळे यांच्याकडून 50 रुपये, मनीषा परीत यांच्याकडून 50 रुपये. तिची ही बहिणी आहेत. बघा, आपल्या आईवडिलांच्या नावलौकिकासाठी जे सत्पत्री दान केलं जातं ते पुण्यामध्ये धरलं जातं आणि संसारात खर्चलं जातं ते खर्चामध्ये धरलं जातं. सुंदर असं त्या बहिणींना 50-50 रुपयाचं दान दिलेलं आहे. तसेच मनोहर डोके यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कल्याण प्रल्हाद जगताप यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. गोकुळ चौधरी यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस आहे. चंदू वळेकर यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस आहे. तसेच सुनील वळेकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. तसेच गोजरबाई यांनी तिसऱ्यांदा पुन्हा 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. एक वर्णाचे रावण त्याची मारी ताना लगे क्षण नयता पुढची बांधून येईन सत्य जहान श्रीराम राम राम. एक सांगू का रामा, आतापर्यंत राक्षसांची कैक मारलीत, फक्त एकटा रावण उरलाय. त्याला मारायला मला वेळ लागणार नाही आणि तू जर माझ्यासोबत नाही आला तर नक्की तुला शेपटामध्ये बांधीन आणि तिथपर्यंत घेऊन जाईल. हनुमंतराय बोलतोय. उठवीन लक्ष्मण उठवीन लक्ष्मण निर्धारीन रावण अभिषेकीन विभीषण तरी मी दूत जान रामाचा ए रामा, तुझा मी भक्त तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो, इथून जाऊन राजा रावणाला मारीन, त्या लंकेची गादी असताना विभीषणाला नेईल, लक्ष्मण रक्ताच्या थारोळ्यात त्याला असताना सावध करीन आणि तुझ्या पायाचं चरण तीर्थ घेण्यासाठी मी इथपर्यंत माघारी येईल. हनुमंत बाप्पा बोलतोय. सीता सुंदरी सोड सोडवीन जगचरी सुरवरांचे जय जयकारी अयोध्यन घरी प्रवेशोर राम राम. गेल्या 6 महिन्यात सीतेला असताना राजा रावणाला बंदी खाण्यात
फसवणूक करील. गेले काही दिवस झालं राजा रावणानं पूर्व असताना बंदीखान्यात टाकले, त्यांना असताना सोडवील आणि हा सगळ्या सीतामाईला पालखीमध्ये बसवील. हा सगळा बाजूला घेऊन अयोध्येमध्ये प्रवेश करील. हनुमंत बाप्पा बोलतोय तुझं धरून निरगुणाता वाया चुकवू नको आता उठत तुवत जाऊ दे. खरं सांगू का ना, खरं इतकं केल्याशिवाय सगळं जे आहे ना, जी कामाची यादी मी तुझ्या पुढे मांडली आहे ती मी पुरी करणार आहे. आणि पुरी करत असताना ते तुझ्याच आशीर्वादाच्या जोरावरती माझी पुरी होणार आहे आणि त्याच्याशिवाय मी पाठीमागे सरणार नाही. त्याच्यामुळं कृपया माझ्याबरोबर तू चल. असं पुन्हा पुन्हा हनुमंतराया नंदीग्रामामध्ये भरताना राम समजून आरोप करतोय. आईचे नवे जेणे स्वामित्वाचं बाधा पावे आयशन धरावे रागावे वेगी निघावे योद्धाची. अरे घरचा तू करणारी माणूस आहे, एक अधिकारी माणूस आहे, तू मोठा आहे सगळ्यांपेक्षा. आणि तुझ्यासारख्याला जर असं करायचं म्हटलं तर सर्वसामान्यांना आम्ही नेमकं कुणाच्या तोंडाकडे बघायचं. कदाचित थोरल्यानं किंवा अधिकारी माणसानं थोडं समजून घ्यायचं असतं, उमजून घ्यायचं असतं, पाठीमागच्यांना असतं सांभाळून घ्यायचं असतं. आणि ती जबाबदारी तुझी आहे, त्याच्यामुळे तुला निघावं लागेल. तू युद्ध धर्म साधीची तुझ्या लागे सूर्यवंशाची आणि सकळा ते मारविसी हात्य घेसी निज माथा. तू युद्ध सोडून इथपर्यंत आलाय, कदाचित त्याच्यामुळे तुझ्या सूर्यवंशी कुळाला दुसऱ्या लागल्याशिवाय राहणार नाही. कारण आतापर्यंत इतिहास पाहिला तर आतापर्यंत झालेल्या सर्व सत्वशील राजे हे सूर्यवंशी कुळामध्ये झालेले आहेत. जान जाये फिर वचन न जाये या वृत्तीने जगणारी माणसं फक्त तुझ्याच कुळामध्ये जन्माला आली आहेत. आणि म्हणून तर मोराच्या पोटी किरसुनी अशी अवस्था तुझी होईल. कृपया तू तुझा असणारा कुळ विसरू नकोस. एका चांगल्या कुळामध्ये तुझा जन्म आहे आणि त्या कुळाचं तुला तंतोतंत पालन करायचंय आणि म्हणून तर तुला माझ्यासोबत यायचंय. ऐका, या सुंदर अशा वाचक सूचकासाठी गुजर गोसावी यांच्याकडून 50 रुपये, प्रभू सोनमाळी यांच्याकडून 50 रुपये, शिवाजी माळी यांच्याकडून 50 रुपये, हनुमंत माळी यांच्याकडून शिवाजी माळी यांच्याकडून 100 रुपये, हनुमंत माळी यांच्याकडून 50 रुपये, लक्ष्मण पवार यांच्याकडून 50 रुपये, 100 रुपये. आणि तसेच चंद्रभागाबाई शिंदे यांनी आपल्या कैलासवासी पतीच्या उद्धारार्थ बघा मरावे परी कीर्ती रूपी उडावे आपल्या पतीच्या उद्धारार्थ उत्तम कैलासवासी उत्तम शिंदे यांच्या उद्धारार्थ 101 रुपयाचं बक्षीस वाचक सूचकाला दिलेलं आहे. धन्यवाद. पूर्वीची शाहीचे वेळे जुंजोने दिसे गोळंगोळे एकाचे नि पाप बळे तिने सकळे केवी मारून. ऐकणार आम्हाला तुला आठवत आहे का, ज्यावेळेस 755 वानराच्या माध्यमातून अंगदाची शिष्टाईची करण्याचं ठरवलं, पडता वानरांच्या अनुमोदन स्वयंपुसे रघुनंदन शिष्य पाठवावा कोण तो निवडून सांगा मज. हनुमान म्हणे रघुनंदना वानरवीरांची गणना 18 पद्म संख्या गाना अंगवाने अतिबळी याही माझी वारी सुत अंगद बडे विख्यात गांजू शके दशकंठ तोची शिष्य योजावा. हनुमंतरायाने अंगदाची नियुक्ती शिष्टाईसाठी पाठवली, कारण तूच त्या ठिकाणी विचार मांडला होता वैर आपलं राजा रावणाशी आहे, बाकीच्याला आपल्याला मारायचा अधिकार नाही. म्हणून अंगदा एका बाजूला वैर्याबद्दल सुद्धा तू एवढा चांगला विचार करत होता, म्हणून तर अंगदाची नियुक्ती तू शिष्टाईसाठी केली होती. म्हणजे राक्षसाबद्दल बी तुझ्या मनामध्ये दया उत्पन्न होती, म्हणून समझोता करायला तू अंगदाला पाठवलं. आणि आता मात्र सक्का भाऊ रक्ताच्या थारुड्यात आहे, ते प्रेम तुझं कुठं गेलं? तिकडं भावाला टाकलं आणि इकडं का आला? हनुमंतराया बोलतोय आईच्या कृपाळू रघुनाथा नवी सबिसी निज भक्ता ते सकळ नीता दयाळुता काय झाली.
कुठे गेलं ते तुझं प्रेम, कुठे गेलं तुझं असं राक्षसाबद्दलची असणारी आपुलकी. अरे भाऊ रक्ताच्या धारू येतोय, तो शेवटच्या घटिका मोपतोय. एका बाजूला त्याला आधार द्यायचा सोडून, त्याच्यावरती असणारी जडीबुटीची औषधं करायचं सोडून तू पळकुट्यासारखा इथपर्यंत पळून आला, हे तुला अजिबात शोभलं नाही. हनुमंतराया बोलतोय, स्वर्गी चिंती सुरवर काय करीन राम, रावणा मारील रामचंद्र, बंध सोडविल समग्र, निरंतर वाट पाहती रामा रघुनंदना. ऐक ना रामा ऐक. एका बाजूला स्वर्गामध्ये असताना ते विचार करतायत, गेले काही दिवस झालं राजा रावणानं आपल्याला बंदीखान्यात टाकलंय. नक्कीच रामाचा अवतार झालाय, राम असताना वनवासाला आलाय, त्याची बायको असताना राजा रावण घेऊन आलाय. याचा अर्थ नक्कीच असा होणार आहे, राम असताना रावणाला मारणार आहे. आणि गेले काही दिवस झाला आपण ज्या बंदीखान्यामध्ये पडलेलो आहे ना, या बंदीखान्यातून आपली असणारी सोडवणूक होणार आहे. कदाचित त्याच्यासाठी तर तुला माझ्यासोबत यावं लागेल. हनुमंत बाप्पा बोलतोय, राम मारील रावणा, त्या बोलास सास करी राम रघुनंदना. ऐक ना राम ऐक. तुझा जन्म होण्याच्या काही अगोदर वाल्मिक ऋषीने असताना लिहून ठेवलंय. आणि आतापर्यंत तुझं जे वागणं बोलणं चालणं नित्य नेम आहे, त्या पद्धतीने असताना पंत चालू आहे. आणि त्याच वाल्मिकानं लिहून ठेवलंय, प्रभुरामचंद्र राजा रावणाला मारतील, त्या बोलायला तर तुला असताना खरं करावं लागेल आणि माझ्यासोबत यावं लागेल. हनुमंत बाप्पा बोलतोय, संरक्षावे पुराणासी, मुलंगावे ऋषी वचनासी, प्रतिद्यासी श्रीरामा. वेदानं सांगितलंय ना, पुराणाला लिहून ठेवलंय ना, ऋषींना जे असताना तुझ्यापाशी कथन केलंय ना, त्या सगळ्या पद्धतीने तुला वागायचंय, त्या सगळ्या पद्धतीने तुला असताना जगायचंय. आणि म्हणून तर तुला राजा रावणाला मारायचंय. हनुमंत बाप्पा बोलतोय, रावणासी वा वा शरणांगताचा कैवारी, निज भक्ता करी उल्लास राम रघुनंदना. ऐक ना रामा ऐक. त्या वेदानं सांगितलंय, पुराणानं सांगितलंय, त्या पद्धतीने असताना कर. भक्तांचं रक्षण कर, दुर्जनाचा संहार कर. तुझं जे ब्रीद आहे ना, भक्त रखी पायापाशी दुर्जनाशी संवारी, त्या पद्धतीने असताना वागायचा प्रयत्न कर. आणि काही करून असताना तू माझ्यासोबत चल, राजा रावणाला आपण जाऊन मारू. हनुमंत बाप्पा बोलतोय, अशोकवनी के माधरी माधरी, आढकली सीत सुंदरी, तिसी सोडवोनी जडकरी जडकरी, अभिषेक करी विभीषणा. ऐक रामा ऐक. हे झालं बाकीच्यांचं, देवाचं, दैत्याचं, सगळ्याचं. पण एका बाजूला तुझी बायको असताना अशोकवनामध्ये गुंतलेली आहे. कमीत कमी त्याच्यासाठी तरी माझ्यासोबत चल. तुझी आन रघुनाथा पाहून हिन घालवे सर्वता, तू जवीन आम्ही सकळ व्रता, सरता भूमी भार. आई तुझ्याशिवाय मी असताना पाहून सुद्धा टाकणार नाही, तुझ्याशिवाय असताना काहीच वागणार नाही. पण तुझ्याच मदतीला येऊन तुझ्याच सल्ल्याने सगळ्या गोष्टी मी केल्याशिवाय राहणार नाही. निर्वाणे निर्वाणे काच यासाठी धरीशी मौन, तू जवीन न करी गमन गमन, येथेची प्राण आता सांडीन. कुठपर्यंत माझा अंत पाहणार आहे, कुठपर्यंत माझं बोलणं तू ऐकून घेणार आहे. एक सांगू का रामा, तू जर माझ्यासोबत नाही आला तर इतर देहाचा त्याग केल्याशिवाय मी राहणार नाही. नमन तुझी या पायसी पायसी, लोटांगण चरणासी, भूत झालो का चावीसी,
वीरनी युद्धासी न वचता. ऐक ना रामा, तुझ्या पाया पडतो, हात जोडतो, वाक्य करतो, फक्त तू माझी असणारी विनंती मान्य कर. तुझ्याशिवाय आम्ही असताना खायला कारण भोयला भार आहे. कृपया तू मला असताना सहकार्य कर. पुन्हा पुन्हा हनुमंतराय बोलतोय. अश्रू आले दोन्ही डोळा डोळा गाते कापती चळचळा. सर्वांगी स्वेद कल्लोळ चालिला चालिला कपी विकळ जाऊ पाये. हनुमंतरायच्या डोळ्यामध्ये गग अश्रू यायला लागलेत. अंग लट 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 कापतंय. मुळ आले की काय, मूर्छेला प्राप्ती होती की काय, अंग धरतीवरती पडतं की काय, अशी अवस्था हनुमंताची भरतासमोर झाली आहे. कथा कपीच्या चिन्ह श्रीरामी प्रेम गहन भरत दान मूर्छा पण देह भावाची जाण विसर. जेव्हा हनुमंताची ही अवस्था पाहिली, भरत स्वतःला विसरून गेला. काय करतोय? संतती पड जडली दीड दमडीचं असताना वाढणारे किती रामावरती प्रेम करताय, भरत विचार करतोय. कुठं जायचंय, काय करायचं, भोवताली काय सगळं भरत विसरलंय. यारीकडे कपिनंदन झाला अति विस्मयापन्न. श्रीराम कोण मज संपूर्ण लक्षणा. एका बाजूला भरताची अवस्था झाली, ग्रंथकथेने कथेला कराची दिली, कथा सुरू झाली हनुमंताच्या बाजूची. हनुमंताला पुन्हा भरताला निर्कुल पाहिलं, म्हणलं राम तर नाही, मग कोणतरी मला छळायला तर आलं नसेल का. हनुमंताच्या मनामध्ये भरताबद्दल प्रश्न निर्माण झालाय. याच्याकडे जर बघितलं, ठाण मान गुण लावण्य रेखा सगळी रामाची नेटक मेघ श्याम तनु देखाय का स्वरूप देखा साजी. त्याच्या रामाची ट्रू कॉपी नेमकी असणार कोण आहे? भरताच्या मनात, भरताबद्दल रामाच्या मनामध्ये प्रश्न आहे. विचारी भरत झाला सावचिता घालून लोटांगण त्वरित कपिनाथ विनविला. हनुमंताच्या मनामध्ये भरताबद्दल शंकेचं कावडं भरत असताना अंग धरणीवरती टाकलेले. तो असताना सावध झाला आणि सावध होऊन असताना भरत आता काय म्हणतोय? जीवन रामाचे नित्यांकित रामसेवित सर्वदा. अरे तू रामाचा भक्त आहे. भरत हनुमंताला म्हणतोय तू रामाचा भक्त आहे. तुझ्या मुखामध्ये रामाचं असणारं नाव आहे. नक्कीच असताना तू आहे तरी कोण? माझ्या शंकेचं असणारं निरसन कर. हनुमंतराय बोलतोय. मी श्रीरामाचा धाकटा बंधू भजन हिंद महाबंधू नायक श्रीराम कथा बंधू भाग्य सिंधू मी एक सांगू का मांडरा, एक सांगू का? मी आहे ना, मी तो अखिल को देवाचे भगवान परमात्मा प्रोग्रामचंद्रांचा धाकटा भाऊ आहे. माझ्या मुखामध्ये राम नाही, रामाचं मला सानिध्य नाही. गेले कैक दिवस झालं आमच्या भावाभावाची ताटातूट झाली आहे. स्वतःची ओळख भरत असताना हनुमंताला नंदीग्रामामध्ये सांगतोय. श्रीरामाचे नामनाथ श्रीरामाचे कर्म नदे के श्रीरामाचे प्रेम भजनाथ. अरे भजनाच्या विरहित गेले कैक दिवस झालं रामाची माझी असणारी ताटातूट झाली आहे. त्याचे आम्ही पाहिलं नाही, त्याच्या सानिध्यामध्ये नाही, त्याचा ओलावा माझ्यापर्यंत पोहोचला नाही, असा मी भजनहीन भरत आहे. भरताना भरत स्वतःची ओळख सांगतोय. भाग्य कपिनंदना सभाय वेचिले श्रीराम भजना रामे विनजन स्याना प्रेमागन श्रीराम. खरंच भागवा, तू भाग्यवान आहे. गेले कैक दिवस झालं त्या रामाच्या सानिध्यामध्ये तू आहेस. तुझ्यासारखं भाग्यवान तू सतत त्या रामाचं चिंतन करतोय, भजन करतोय, पूजन करतोय. रामाशिवाय या सृष्टीतली तुला दुसरी कोणतीच वस्तू पाहत नाही. खरंच तुझ्यासारखं तूच भरत हनुमंताला बोलतोय. सर्व इंद्रियांच्या ठाई राम कोंडला तुझे देई. वा, रामा वाचून नसी काही म्हणून पाही विनविन. तुझ्या चरणावरती पुन्हा पुन्हा लोटांगण घालतो, पुन्हा पुन्हा नतमस्तक. त्याच्या पाठीमागं काय? तुझ्या नसामध्ये रक्ताच्या थेंबामध्ये प्रत्येक अवयवामध्ये राम असणारा ओतपोत भरलाय. आणि म्हणून तर मी तुझ्या चरणावरती लोटांगण घालतोय. तू कुठल्या जातीतला आहे, कुठल्या कुळातला आहे, तू काय आहे याच्याशी मला घेणं देणं नाही. मला फक्त याच्याशी घेणं देणं आहे. तू रामाचा भक्त आहे. आजीचा
अवस्था. ऐक ना म्हणणार, ऐक ना. मी एवढा उल्हासित झालोय ना, मी एवढा सदगदित झालोय ना, मला एवढा आनंद ओसांडून वाहतोय ना, याच्या पाठीमागचं एकच कारण वाहणार आहे, एकच. गेले काही दिवस झालं माझा भाऊ आणि मी असणारे दोघं लांब लांब आहे. 14 वर्ष झालं रे त्या रामाची गोष्ट. त्याचा संगमा, त्याचा निरोप, त्याचा मेसेज माझ्यापर्यंत आला नाही. आमच्या भावाभावाची ताटातूट झालेली 14 वर्ष झाली आणि त्याचा संगमा घेऊन तू माझ्यापर्यंत येऊन पोहोचलास. त्याच्यामुळे मला ही अवस्था प्राप्त झाली. भरत हनुमंताला बोलतोय, ऐकावया श्रीराम कथा अंतर्यानी वार होता. भक्तोत्तम कापिनाथा उदासता नसावी. ऐक ना, माझ्या मनामध्ये असणारी रामकथा ऐकण्यासाठी उत्सुकता आहे. त्या रामाची असणारी इतिवृत्तांत मला ऐकायचं आहे. तो कुठे कुठे त्याचं सानिध्य आहे, त्याचा असणारा हितगुज मला असणारं ऐकायचंय. फक्त सांगण्यामध्ये तू काटकसर करू नको, सांगण्यामध्ये चुंगूसपणा करू नको. त्या रामाचा इतिवृत्तांत मला तू सांग. भरत बोलतोय, ह्याची चिंतित जो कोणी सांगेल रामाचरित. तू आधी भेटला येत तरी सात्यंत मध्ये सांग. गेले काही दिवस झालं माझ्या मनामध्ये हेच असताना घोळत आहे. मी हेच विचार करतोय की कोण मला असणारे त्या रामाचा निरोप सांगेल, त्या रामाची कथा मला कोण सांगेल, रामाबद्दल असणारी माहिती कोण मला सांगेल. गेले काही दिवस झालं माझ्या डोक्यामध्ये हाच विचार होता आणि कर्म धर्म संयोगानं आज मात्र माझा सोन्याचा दिवस उगवलाय. कारण तुझ्यासारखा राम भक्त माझ्या पुढे हजर आहे. तू मला त्या रामाची कथा सांग. भरत बोलतोय, उल्लंघोनी जाती येत काय होईल? तरी मज होईल प्राणांत. तुझ कोपेल रघुनाथ उपेक्षिला भरत काय म्हणून. खरं सांगू का हनुमंता, तू जर मला उल्लंघन करून इथून गेला तर तिकडं राम तुला असताना रागवल्याशिवाय राहणार नाही. कारण माझं समाधान करता तू जर निघून गेला तर राम तुझ्यावरती आपण कृपा करेल. स्वामी क्षोभेल इकडे माझा प्राण जाईल. उभय संकटी सिनशील विश्वही बोल तुझ लावील. एका बाजूला रामाची तुझ्यावरती आपण कृपा होईल, राम तुला असताना रागवेल, आणि दुसऱ्या बाजूला माझा असणारा काय होईल, प्राण निघून जाईल. म्हणजे इकडं आड तिकडं वेळ अशी तुझी अवस्था होईल आणि जगामध्ये तू असताना निंदनीय होतील. काय करायचं तू ठरव. भरत हनुमंताला बोलतोय, समाधान ऐकूनिया कपिनंदन लोटांगण घालित ऐका रामायणाची कथा. तू याच्यातून सारा सारा विचार कर. माझं बी असणारं समाधान कर. एका बाजूला माझ्या भावाची बी असणारी कृपा तुझ्यावरती होईल आणि हे सगळं केल्यानंतर एक यशाची गुढी घेऊन तू जाशील. म्हणून तर तू माझं समाधान कर. पुन्हा पुन्हा भरत बोलतोय, मज सांग काय होईल? विलंब लाभ पाये येत उदया येताची भास्वत होईल घात सौमित्रा. ऐकलं भरता, तुला कथा सांगण्याबद्दल माझं दुमत नाही, पण सूर्य असणारा उगवेल आणि एकदा का सूर्य उगवला तर त्या शेवटच्या घटिका मापणाऱ्या लक्ष्मणाचा प्राण जाईल. आणि म्हणून तर वेळ माझ्याकडे कमी असल्यामुळे मला लवकर जाऊ दे. हनुमंतराया भरताला बोलतोय, रामशक्ती महादारून वरी पडता रवी किरण सौमित्राचा जाईल प्राण म्हणून तोरे जाता. मी एवढी घाई करतोय ना, त्या ब्रह्मशाप असणारा तिथं आहे आणि त्याच्यामुळे त्या शक्तीवरती जेव्हा असताना सूर्यकिरण पडतील तेव्हाच लक्ष्मणाचा प्राण जाईल. नेलेल्या औषधी असणाऱ्या सफल होणार नाहीत आणि म्हणून तर मला लवकर जायचंय. तरी प्रीती सौमित्राची श्रीरामाच्या पाहुईची तरी गोऊ नको मदती औषधीची नेऊ दे औषधीची नेऊ दे ऐका रामायणाची कथा. खरंच तर भरता तुझं त्या रामावरती प्रेम आहे, खरंच त्या लक्ष्मणावरती तुझं सख्यत्व आहे. तुझं जर रामावरती प्रेम असेल, लक्ष्मण जर तुला पुन्हा हवा असेल तर मला इथं गुंतून ठेवायचं काम करू नकोस.
कृपया जितक्या लवकर मला जाता येईल तितक्या लवकर मला तू असणार इथून निरोप दे. हनुमंत बाप्पा भरताला बोलतोय. माझे लोटांगण शीघ्र जावे आज्ञापन विलंबी होईल महाविघ्न प्राण लक्ष्मण सोडील. त्यामुळं माझं तुला लोटांगण आहे. उशीर झाला तर मोठ्या विघ्नाला मला सामोरे जावं लागेल. म्हणून तर तू ताबडतोब आम्हाला इथून जाण्यासाठी तयार हो. भरताला हनुमंत बाप्पा बोलतोय. ऐकता कथीची मात भरत क्रोधे कृतात उदया येतावा स्वत करीन घात तयाचा. ज्यावेळेस हनुमंतरायानं स्वतःची अडचण भरतापुढे कथन केली तेव्हा भरताची तळ पायाच्या मस्तकाला गेली आणि भरत असताना रागवला. कोण तो सूर्य, काय त्याची असणारी माय वेली आहे. अहो तो माझ्या शब्दाच्या बाहेरच नाही. त्याला बंधन करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. भरत हनुमंताला बोलतोय. तो श्रीरामाच्या वृत्तांतन सांगत पुढे तात्काळ माझा जाईल प्राणारक्षण लागता. खरं सांगू का हनुमंता, त्या रामचंद्रांची माझ्या भावाच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, तू जर मला हे वृत्तांत सांगितलं नाही, त्याचा मेसेज माझ्यापर्यंत पोहोचवला नाही तर माझा इथं प्राण गेल्याशिवाय राहणार नाही. अरे तू वाचवायला लक्ष्मणाला चाललाय पण इकडं माझा जीव चाललाय. मग प्राण जायला येत शत्रुघ्न तात्काळ कधी घात तिघी माता त्वरित प्राण घात. माझा जीव जर इथे गेला तर सौमित्र असताना प्राण ठेवल्याशिवाय शत्रूला प्राण ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याने जर प्राण ठेवला तर आमच्या तिन्ही आया पटापट मिळतील. तू जर मला रामकथा सांगितली नाही तर एवढं मोठं विघ्न तुझ्या मस्तकावरती बसणार. येथील चरित्र श्रीरामाचं सविस्तर मारो माता सहोदर येथे सत्वर मी आलो. म्हणून तू एक काम कर, हे सगळ्यांना मी मारलोय आणि निरोप घेऊन तुझ्यापर्यंत आलोय असा आमचा निरोप तू रामाला जाऊन सांग. ऐकून या भरत वचन हनुमान अत्यंत विस्मयापन्न यासीन देता समाधान गमन आपण करू नये. हे ज्यावेळेस भरतानं सगळं सांगितलं ना तेव्हा हनुमंत असताना शाशंकित झाला आणि त्याने एकच विचार केला, काहीही झालं तरी याचं समाधान केल्याशिवाय आपण इथून नंदीग्राम सोडायचं नाही. याला रामकथा सांगायची आणि पुढच्या प्रवासाला जायचं. उल्लंघिता भरताची रामक्षोभेला मानसी जगी होईना पेसी सजनाची उल्लंघिता. याचं जर उल्लंघन केलं तर राम असणारा अपयशी होईल. राम आपल्यावरती असणारं कोपेल आणि जगामध्ये आपली अपकीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मंदतेच्या होती वेग शोभेला रघुपती हे चुकावी अपकीर्ती भरत चित्ती सुख. अवसरी बी आपल्याला वेळेवरती पोहोचवायचंय आणि भारताचं बी समाधान आपल्याला करायचंय आणि इथून असताना निघून जायचंय. उदया येता गबाची त्याची बारी ननीची ती रवी माझी जाणे शक्ती बाळपणी ख्याती केली. हनुमंताने एकच विचार केला, त्या सूर्याला माझी ताकद माहिती आहे, कारण त्यावेळेस मी असताना लहान होतो, त्याला गिळायला मी गेलो होतो. त्याचं काय असणारं सामर्थ्य नाही की तो असताना उगवेल. आता तरी श्रीराम भजन आवश्यक रवी बापुरे कोण मशक उदयात एक यावया. अहो त्यावेळेस मी लहानपणी जन्माला आलो होतो, त्यावेळेस असताना लहान होतो पण आता तर असताना मोठा झालोय, तनक झालोय आणि रामनामाचा खुराक मी खाल्लाय. त्याच्यामुळे सूर्य माझ्या पुढे असताना काय करू शकेल, तो उगवू शकत नाही. हनुमंताने विचार केलाय. विचारोनी मानसी छळणे पुस भरताची उदया येतात मीची अनर्थाची कारण. परत असताना भरताला सांगायला लागला, सूर्य जर उगवला तर मोठा अनर्थ आपल्यावरती ओढेल. हनुमंत बाप्पा बोलतोय. ऐकून कपीचे उत्तर भरताचे अंतर बोलो आदरी लेखर तर कपी उत्तर ऐकत. हे हनुमंताला सांगितलं. भरताना असताना वाईट वाटलं. भरताना असताना टोकाची भाषा त्या ठिकाणी वापरली. हनुमंत भरत असताना काय म्हणतोय, राम कार्याची उदया पावतात विसी समुद्राची नमी त्याची बाणाग्रेसी क्षण. हे सांगू का हनुमंता, रामाचं कार्य सिद्धीला गेल्याशिवाय सूर्य उगवणार नाही. आणि जर समजा त्यानं ती डिरिंग केली तर अख्ख्या त्या सूर्याला उकडून टाकायचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे तू काळजी करू नको, तू असताना विचार कर. बरत असताना हनुमंताला बोलतोय. उशीर होईल तरी तरी तर पवत
सोनिया राम शरी क्षण माझरी पावलीना. हे सांगू का असता हनुमंता, त्यातून बी जर तुला उशीर झाला तर मी माझ्या भात्यातून एखादा बाण काढेल. ती बाण असताना धनुष्याला जोडेल, कानाडी कानापर्यंत ओढेल, त्या रामाचं असताना स्मरण करेल आणि त्याच बाणावरती पर्वतासकट तुला बसवेल आणि ज्या ठिकाणी लक्ष्मण रक्ताच्या थारुळे येत आहे ना तिथपर्यंत पोचवायचं काम करेल. एका जनाचा शरण हनुमान येईल समाधान. अति गोड निरूपण सावधान परिसावे. ग्रंथकर्ते असणारे आपल्या सद्गुरूला शरण जाऊन सांगतायत की आता इथून पुढं भारतानं विचारलेली जी काही कथा आहे त्या कथेचं समाधान हनुमंतराया करणार आहे. अतिशय गोड कथा इथून पुढे तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. एका जनार्दन करीतानी जगून अनुकथन शब्दाची उपरीत होऊन निजरूपिणी तो झाला. स्वय निज रूपिणी झाला तरी न राय उगला. निज कथ गावया वैला राहून ठेला साक्षी. कदाचित तू कोणी जाये म्हणून आड उभं राहे. सरसाची लागलाय परता जावे अनुमात्र तरी भरवसा नाही पोटी. म्हणून श्रीरामाची मज गाठी गाडोनी ठेनाव चटी अति संकटी सांडिना. लागलाची जेते जेत काही न चले मत. शोभन्या बुद्धी चित्त क्षीण वृत्ती मज केले. सवाय माझ कर